नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक अपडेट आलेलं आहे। एक एजंटने आपल्याला सकाळी आपण कॉल केलेला होता आणि दुपारी सुद्धा 12 वाजता 12:30 वाजता आपण एकदा कॉल केला, म्हणजे दिवसातून 2 वेळेस कॉल केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज एक कंपनीची येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांनी आज 8 वाजेपर्यंत संध्याकाळी कंपनी येणार आहे। तर ती कुठली कंपनी येणार आहे, काय येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन व्हा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला जे हे अपडेट आहेत कंपनी कधी येणार आहे त्याचे पूर्ण अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण देत असतो आणि तिथे 550 शेतकरी आहेत जे की तुम्हाला इतर कुठलाही प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी मदत होऊन जाते। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा जे की कुठली कंपनी येणार आहे आणि हे कुठल्या एजंटनी सांगितली आणि कुठल्या जिल्ह्यासाठी येणार याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना विनंती की हा व्हिडिओ जितक्या लोकांना शेअर करता येईल तेवढा शेअर करा, कारण की आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी जी कंपनी येणार आहे ती कंपनी जुन्ना आहे आणि ही जुन्ना कंपनी कुठल्या जिल्ह्यात येणार आहे ते सुद्धा आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। त्या अगोदर एजंटने आपल्याला प्राथमिक माहिती दिली की सर मी पण ग्रुपवरती टाकेल, पण तुम्ही पण शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत थोडीशी माहिती द्या की जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा कळलं पाहिजे की कंपनी येणार आहे। आणि त्यामुळं मी थोडासा वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण मी सध्या बाहेर जात होतो त्यावेळेस सकाळी सुद्धा वाटलं होतं मला व्हिडिओ बनवून टाकावा, पण थोडासा वेळ भेटला नाही, त्या कारणाने मी बनवलं नाही। पण सध्या आता वाटलं की थोडंसं 5-10 मिनिटे थांबून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करावी। तर शेतकरी बांधवांनो, एजंटनुसार जुन्नाच्या एजंटनुसार ही जी कंपनी आहे ती कंपनी म्हणजे धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी आहे जुन्ना कंपनी, आणि त्या एजंटने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। ते एजंट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा तिथे चर्चा करू शकता। पण ते म्हटले की सर तुम्ही सुद्धा तुमच्या मार्फत सांगा, मी सुद्धा ग्रुपवरती टाकण्याचा प्रयत्न करतो। जरी शेतकरी बांधवांना माझ्या मार्फत नाही कळलं तर तुमच्या व्हिडिओ मार्फत जे ग्रुपमध्ये जॉईन नाहीत त्यांना सुद्धा ही माहिती जे आहे ते पोहोचण्यासाठी सोपं होऊन जाईल। तर शेतकरी बांधवांनो, ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवावी वाटली आणि लवकरच आपण जुन्ना कंपनी जे अपडेट आहे ते ग्रुपवरती सुद्धा टाकणार आहोत। आणि जुन्ना कंपनी कशी आहे काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे जे की आपण लातूर जिल्ह्यामधला एका शेतकऱ्याचा आहे आणि आपण ते शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन ते जुन्ना कंपनी एक्सप्लेन केलेली आहे। त्याला कंट्रोलर कुठलं आहे जे की कंट्रोलर तिथे आपण इकोट्रॉन कंपनीचं कंट्रोलर सुद्धा पाहायला भेटलं आहे आणि तिथे त्याच्या प्लेटा वगैरे जुन्नाच्या आहेत, त्याची क्वालिटी, त्याचे रॉड मटेरियल कसं कोणत्या क्वालिटीचं आहे ते सुद्धा आपण तिथे पाहण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अपडेट द्यायचं होतं की जुन्ना कंपनी येणार आहे धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी एजंटने आपल्याला प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि आज 14 ऑगस्ट रोजी ही कंपनी येण्याची दाट शक्यता आहे। येणार 100% त्यांनी गॅरंटी दिलेली आहे। आणि माझ्या ग्रुपमधल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही आता 2 वाजता आहेत, 2 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तुम्ही प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला चेक करत राहा। त्यांचं जसं अपडेट भेटेल की सर कंपनी आलेली आहे तुम्ही निवडा, असं जर त्यांनी आपल्याला 10-15 मिनिटापूर्वी कळवणार आहेत, जर आली तर मी सुद्धा ग्रुपमध्ये टाकेल आणि तुम्ही सुद्धा चेक करत राहा, कारण की ही माहिती खूप महत्त्वाची आहे। आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा जे की आपल्या ग्रुपमध्ये जॉईन नाहीत त्यांनी सुद्धा ग्रुपमध्ये जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी वाजवा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते आपल्या ग्रुपवरती तर टाकाच, पण कमेंटमध्ये सुद्धा टाका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट या चॅनलच्या माध्यमातून येण्यासाठी मदत होते। तर शेतकरी बांधवांनो, एक तुम्हाला विनंती आहे की जे की आपल्या ग्रुपवरती खूप मेसेज येतात, पण तुम्ही पर्सनली मेसेज करू नका, कारण की ग्रुपवरती मी मेसेज चेक करतो आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचे मेसेज ग्रुपवरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो, पण पर्सनली करू नका, कारण की पर्सनली मेसेज पाहण्यापेक्षा मी ग्रुपवरती पाहतो, तिथे अपडेट असतं। त्यामुळे इतरही शेतकरी बांधवांना तुमचा प्रश्न
सोडवण्यासाठी सांगण्यासाठी सोपं होऊन जातं. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.